नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। खुसखुशीत शंकरपाळ्यांसाठी लागणारं साहित्य आपण बघूयात। 4 कप मैदा मी इथे घेतलेला आहे। योग्य प्रमाणासाठी तुम्ही एखादी वाटी किंवा एखादा कप घेऊन त्याच्याने सर्व प्रमाण हे मोजून घेऊ शकता। 1 कप पिठी साखर, अर्धा कप दूध आणि अर्धा कप साजूक तूप इथे मी घेतलेलं आहे। थोडंसं चवीसाठी मीठ घेतलेलं आहे इथे मी। कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं की त्या पदार्थाची चव अजून वाढते। सुरुवातीला एका भांड्यामध्ये दूध आणि पिठी साखर काढूयात। तुम्हाला दूध वापरायचं नसेल तर तुम्ही दुधाऐवजी पाण्याचा देखील वापर करू शकता। दूध आणि साखर 1-2 मिनिटं मंद आचेवर सतत ढवळून घ्यायचं। साखर दुधात फक्त विरघळवून घ्यायची आहे, जास्त वेळ ढवळायची नाही, नाहीतर त्याचा पाक होऊ शकतो। आता आपण साजूक तूप मंद आचेवर 2 मिनिटांसाठी चांगलं गरम करून घेऊयात आणि कडकडीत तुपाचं मोहन पिठात घालून घेऊयात। तूप गरम असल्या कारणाने आपण सुरुवातीला चमचीने मिक्स करून घेऊयात आणि नंतर हाताने तूप मैद्याला चांगलं 3 ते 4 मिनिटं साधारणतः चोळून घ्यायचं, म्हणजे मैदा हलका होतो आणि शंकरपाळ्या खुसखुशीत होतात। अशा प्रकारे पिठाची मूठ वळली गेली पाहिजे। आता दूध आणि साखरेचं मिश्रण थोडं थोडं टाकून मळून घेऊयात। पीठ छान घट्ट मळून घ्यायचं आहे। आता आपण हे मिश्रण 30 मिनिटांसाठी झाकून ठेवूयात। अर्धा तास झालेला आहे। आता ह्या मिश्रणाचे गोळे करून घेऊयात। लाटताना पीठ थोडं जड जाते, पण ते नॉर्मल आहे। थोडी जाडसरच लाटून घेणार आहोत। आता आपण बाजूच्या कडा कापून घेऊयात। मी इथे चौकोनी आकाराचे शंकरपाळ्या करून घेते। साधारणतः इतपत जाड इतके शंकरपाळे मी करून घेतलेले आहे। आता आपण सर्व शंकरपाळे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। बाकी उरलेले शंकरपाळे देखील मी करून घेते। शंकरपाळी तळताना तेल मध्यम गरम ठेवायचं। थोडंसं पीठ टाकून बघायचं, ते लगेच वर आलं की समजायचं तेल योग्य प्रमाणात तापलेलं आहे। शंकरपाळी तळताना जास्त प्रमाणात शंकरपाळ्या तेलात टाकायच्या नाहीत, नाहीतर तेलाचं तापमान आहे ते कमी होते आणि त्याच्यामुळे शंकरपाळी तेलामध्ये फुटू देखील शकते। शंकरपाळ्या मंद आचेवर शिजू द्यायच्या आणि तेलात टाकल्यानंतर शंकरपाळ्या सतत अशा एखाद्या झाऱ्याने हलवत राहायचं, जेणेकरून शंकरपाळ्या खाली चिटकत नाहीत किंवा करपत नाही। तुम्ही बघू शकता शंकरपाळीला किती छान पदर सुटलेत आणि शंकरपाळी छान खुसखुशीत झालेली आहे। आता आपण बाकीच्या शंकरपाळ्या देखील अशाच प्रकारे तळून घेऊयात। तुम्ही बघू शकता शंकरपाळी अगदी दुप्पट झालेली आहे। तुम्ही बघू शकता शंकरपाळीला छान पदर सुटलेत आणि शंकरपाळी छान खुसखुशीत झालेली आहे। साधारणतः 780 ग्रॅम इतक्या शंकरपाळ्या इथे झालेल्या आहेत। तुम्हाला देखील खुसखुशीत शंकरपाळे बनवायचे असतील तर अशा पद्धतीने योग्य प्रमाण वापरून तुम्ही देखील शंकरपाळे बनवून बघा। रेसिपी कशी वाटली ते तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत रेसिपी नक्की शेअर करा। तुम्ही कुक विथ निशू या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तसेच बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा, जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला रेसिपीचे नोटिफिकेशन येतील।